मध्य प्रदेशमधील इंदोर येथील राहणारे राजा रघुवंशी ह्याची हत्या त्याच्याच पत्नी सोनमने केली होती। हे प्रकरण देशभर चांगलं चर्चेचा विषय बनलं होतं। आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे। येथे होणाऱ्या नवरीनेच आपल्या होणाऱ्या पतीला एक दिवस आधी प्रियकराच्या मदतीनेच संपवलं। सुरुवातीला गोड बोलून जंगलात नेलं आणि नंतर त्याच्यासोबत खूपच धक्कादायक कृत्य केलं आहे। रामपूर जिल्ह्यातील गंज पोलीस स्टेशन परिसरामध्ये राहणारा निहाल हा 35 वर्षीय तरुण 14 जून रोजी घरामध्ये लग्नाची आणि पार्ट्यांची तयारी करत होता। पण अचानक त्याला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो घराच्या बाहेर येतो। आम्ही तुमच्या बायकोचे चुलत भाऊ आहोत, तुमच्या कपड्यांचं माप घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आमच्यासोबत यावे लागेल असं त्याला फोनवर सांगण्यात आलं। तो एका दुकानासमोर असताना 2 तरुण दुचाकीवर आले, त्याला गाडीवर बसून कुठेतरी घेऊन गेले। नंतर मात्र त्याचा काही शोध लागत नव्हता। हे पाहून त्या तरुणाचे कुटुंबीय वेगळाच त्यांना संशय आला। रात्री खूप वेळ त्यांनी शोध घेतला। शेवटी गंज पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांना जाऊन सगळी घटना सांगितली। पोलिसांनी पण जरा पण विलंब न लावता त्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली। लग्नाला अगदी एकच दिवस बाकी होता, मात्र तरुण शोध सापडत नव्हता। शेवटी 16 जून रोजी एका जंगलामध्ये त्याचा मृतदेह सापडला। हे पाहून घरच्यांनी त्याच्या प्रेयसीला शोध घ्यायचा सुरुवात केला, मात्र प्रेयसी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली। पोलिसांनी अधिक तपास केला असता तर त्या तरुणीचं एका तरुणासोबत प्रेम होतं। 4 साथीदारांच्या सोबत मिळून होणाऱ्या नवरदेवाचाच काटा काढला आणि होणाऱ्या नवरदेवाचीच ह्या गुलपासा नावाच्या होणाऱ्या नवरीने हत्या घडून आणली। ह्या घटनेने सगळीकडेच खळबळ माजली आहे आणि प्रेयसीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे। लग्नाच्या एक दिवस आधीच होणाऱ्या नवरदेवाला जंगलात नेऊन त्याची निर्घृणपणे हत्या केली। तुम्हाला काय वाटते ह्या घटनेबद्दल आम्हाला नक्की कळवा।